एका छोट्या गावात प्रकाश नावाचा एक साधा माणूस राहत होता. प्रकाश फार शिकलेला नव्हता. त्याच्याकडे मोठं घर नव्हतं, गाडी नव्हती आणि लोक त्याच्याकडे फारसं लक्षही देत नसत. तो रोज काम करायचा, प्रामाणिकपणे मेहनत घ्यायचा, पण तरीही त्याच्या मनात एक गोष्ट कायम घर करून बसली होती. मी माझ्या आयुष्यात काहीच मोठं करू शकणार नाही. गावात जेव्हा कोणी पुढे जात असे, कोणाचं प्रमोशन होत असे, कोणी शहरात जाऊन नाव कमवलं, तेव्हा प्रकाश बाहेरून हसत असे, पण आतून मात्र तो खचत असे. तो स्वतःशीच म्हणायचा, हे सगळं त्यांच्यासाठी आहे, माझ्यासारख्या साध्या माणसासाठी नाही. एक दिवस गावात एक वृद्ध गुरु आले. ते शांत होते, कमी बोलत होते, पण लोक त्यांच्याकडे ओढले जात होते. गावकरी आपापल्या अडचणी घेऊन त्यांच्याकडे येत होते. प्रकाश खूप वेळ लांब उभा राहिला. त्याच्या मनात खूप प्रश्न होते, पण बोलायची हिंमत होत नव्हती. शेवटी त्याने स्वतःला सावरलं आणि गुरूंना म्हणाला, मी खूप प्रयत्न करतो, पण माझ्या आयुष्यात काहीच बदल होत नाही. कदाचित माझ्यातच काहीतरी कमी आहे. गुरूंनी लगेच उत्तर दिलं नाही. त्यांनी एक काचेचा ग्लास घेतला आणि त्यात पाणी ओतायला सुरुवात केली. ग्लास भरत गेला. थोड्याच वेळात पाणी काठावर आलं आणि सांडू लागलं. प्रकाश घाबरून म्हणाला, थांबा, आता पाणी सांडतंय. गुरु हसले आणि शांतपणे म्हणाले, हो, कारण ग्लास आधीच भरलेला आहे. मग त्यांनी प्रकाशकडे पाहून सांगितलं, हा ग्लास म्हणजे तुझं मन आहे आणि ते आधीच नकारात्मक विचारांनी भरलेलं. मी कमी आहे, माझ्याने काही होणार नाही, हे माझ्यासाठी नाही. म्हणून जेव्हा चांगल्या संधी, नवीन शिकवण किंवा यश तुझ्या आयुष्यात येतं, ते आत शिरतच नाही, ते सांडून जातं. प्रकाश गप्प झाला. त्याला पहिल्यांदाच जाणवलं की समस्या बाहेर नव्हती, आत होती. गुरूंनी ग्लास रिकामा केला, स्वच्छ धुतला आणि पुन्हा थोडं पाणी ओतलं. ते म्हणाले, आयुष्यात काही नवीन हवं असेल तर आधी मन रिकामं करावं लागतं. जुने भीतीचे विचार, स्वतःबद्दलचा कमीपणा आणि सततची तुलना, हे सगळं काढून टाकावं लागतं. त्या दिवसानंतर प्रकाशच्या आयुष्यात कोणताही चमत्कार झाला नाही. ना पैसा आला, ना पद, पण त्याच्या विचारात बदल सुरू झाला. तो स्वतःशी एक साधी गोष्ट म्हणायला लागला, मी प्रयत्न करणार आहे, मी शिकू शकतो, माझा वेग कमी असू शकतो, पण मी थांबलेलो नाही. तो अजूनही साधाच होता, पण आता तो स्वतःला कमी लेखत नव्हता. तो इतरांच्या यशावरती जळत नव्हता. तो स्वतःच्या छोट्या प्रगतीवरती खुश राहायला शिकला. हळूहळू लोकांना त्याच्यात फरक जाणवू लागला. तो शांत होता, पण आत्मविश्वासाने बोलत होता. तो मोठा झाला नाही, पण समाधानी झाला. आणि हाच खरा बदल होता. मंडळी, आपण स्वतःला जसं समजतो, आयुष्य तसंच आपल्याला वागवतो. माझ्याने होणार नाही असं मनात ठेवलं तर संधी येऊनही निघून जातात. पण स्वतःवर थोडासा विश्वास ठेवला तर साधं आयुष्यही हळूहळू सुंदर बनतं. मंडळी, तुम्ही जर ही गोष्ट इथपर्यंत ऐकली असेल आणि ती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.